आजचा नरक चतुर्थीचा दिवस. पहाटेच उठून पहिलं यमदीपदान केलं. दारासमोर सुंदर रांगोळी घातली. त्यानंतर आज सोमवारचं व्रत होतं, त्यामुळे शंकराची पूजाही मांडली. पण लक्ष्मीची पूजा उद्याच करणार होतो. तर ही सुंदर रांगोळी रेखाटली. त्यानंतर मग असा फराळ केला. 3 प्रकारचे लाडू, नानकटाई, करंजी, शंकरपाळी, काजू नमकीन, खारे शंकरपाळे, चकली आणि पोह्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा आणि अनारसे असे जवळजवळ 11 ते 12 पदार्थ हे माझे दिवाळीचे झाले. त्यानंतर घेतलं दुपारचं जेवण. तर डाळ, राईस, पनीरची भुर्जी, बटाट्याची भाजी आणि चपाती. मग सोसायटीमध्ये अशी सुंदर रांगोळी रेखाटली. एका साईडला किल्ला आणि एका साईडला रांगोळी. आज आम्ही सोसायटीमध्ये असा सुंदर असा प्रतापगड काढलेला आहे आणि शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटलेली आहे. तर याचं महत्त्व मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आमच्या सोसायटीतील सर्व लहानग्यांनी इतका सुंदर हा गड काढलाय आणि जी शिवाजी महाराजांची आम्ही रांगोळी रेखाटली तिचं महत्त्व मी सांगते. हे आम्ही पहिलं ब्रह्मांड काढलंय. ब्रह्मांड व्यापतो पृथ्वी, पृथ्वी व्यापते भारत आणि भारताला व्यापतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्र, भारत, पृथ्वी, ब्रह्मांड या सर्वांना व्यापून उरतो तो आमचा लाडका राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती त्यानंतर मग गणपतीच्या मंदिरात गेले. तिकडे सुंदर अशी दिव्यांची आरस केली. तर ती आरसही तुम्हाला दाखवते आणि बाप्पाचे दर्शनही घेऊया. तर या पद्धतीने खूपच छान दिव्यांची आरास मंदिरात केली होती. त्यानंतर समोरच तुळशी वृंदावन, त्याचेही दर्शन घेतले आणि सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर असा आकाशकंदील आणि उंदीर मामाचं छान दर्शन घेऊन प्रवेश केला तो मंदिराच्या गाभाऱ्यात. तिथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिरातच असलेल्या साईबाबांचे दर्शन घेतले व त्यानंतर गणपतीच्या दुसऱ्या बाजूला असलेली श्री हनुमंतराय, बजरंगबली यांचेही दर्शन घेतले व त्यानंतर मग स्वामींच्या मठात जायचं होतं. आमचं सेक्टर 10 म्हणजे एक पंढरपूरच आहे. इथे पूर्ण देवस्थानं वसलेली आहे. प्रति बालाजी, त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर, कलावती आईचं मंदिर आणि स्वामींचं मंदिर अशी भरपूर सारे मंदिरं सेक्टरमध्ये होती. तर थोडंसं गणपती मंदिरासमोर फोटो काढले आणि त्यानंतर मी निघाले बालाजीच्या मंदिरमध्ये. तर जाताना सुंदर अशी आकाशबाजी आणि थोडीशी मी शूट केली व त्यानंतर आलो बालाजी मंदिरमध्ये. बालाजी मंदिरमध्ये सुद्धा खूपच सुंदर लाइटिंग आणि मंदिराच्या समोर दिव्यांची खूपच छान अशी आरस केलेली होती. तर तीही आपण पाहूया. काही दिवे विझले होते आणि काही दिवे अजूनही तेवत होते, पण ते पाहायला फारच सुंदर वाटत होतं. त्यानंतर आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. आता मी आले स्वामींचं दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या केंद्रामध्ये. तर इथे खूपच सुंदर रांगोळी
आणि खूपच छान लाईटिंग केलेली होती. स्वामींच्या मंदिरात सगळीकडे दर्शन घेऊन थोड्या वेळ मंदिरातच थांबले. मंदिरामध्ये खूपच प्रसन्न वाटत होते. त्यानंतर गाईसाठी नैवेद्य घेऊन गेले होते, तोही गाईला भरवला आणि आता तिकडून निघाले. बाजूलाच कलावती आईचे मंदिर होते, तिथेही मी दर्शन घेण्यासाठी गेले आणि सुंदर अशी तिथे रांगोळी टिपली, तुळशी मातेचे दर्शन घेतले आणि कलावती आईला हात जोडून नमस्कार केला. खरं तर आईंच्या मठात खूपच सुंदर भजन चालू होते. तर यानंतर आता मी घरी निघाले. रोडवर अजूनही दिव्यांची आरास पाहून मन खरं तर तृप्त होत होते, पण निघायचे मन करत नव्हते. येताना जे ओंकार सोसायटीमधील ही सुंदर रांगोळी आणि तेथील किल्ला खूपच मुलांनी अप्रतिम केला होता, त्यामुळे तोही मी व्हिडिओमध्ये टिपला. खरंच मुलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या दिवाळी सणाच्या निमित्तानं मुलं आपली कलाकृती साजरी करतात आणि ती खूपच अप्रतिम होती. यानंतर सगळीकडे दर्शन करून मी घरी आले. आईचा कामाला मदत करत नाही म्हणून रोज ओरडा खाणारी, बाबांचे बोलणं ऐकणारी माझी ही रितू आज किती मोठी झाली क्षणभर मला कळलेच नाही. कारण तिने तर खूपच मोठे सरप्राईज दिले होते. काय सरप्राईज दिले तेही पाहूया. तर तिने आज छान अशी मिठाई आणली होती. आज तिने बापाचं थोडंसं ओझं कमी केलं. आज तिने तिच्या कमाईतून मला सुंदर अशी साडी, तिच्या पप्पांना सुंदर असा ड्रेस, तिच्या छोट्या बहिणीला ड्रेस आणि स्वतःसाठी ड्रेस, तसेच छोट्या सिद्धीसाठी खूप सारे फटांगडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने 2 ग्रॅमचं सोनंही स्वतःच्या कमाईतून केलं होतं आणि याचा आनंद खरंच मला खूपच मोठा होता. म्हणजे आपली मुलं कधी मोठे होतात ते आपल्यालाही कळत नाही, पण त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक नेहमीच केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने माझा आजचा नरक चतुर्दशीचा दिवस साजरा झाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.